ठाकरे बंधूंनी मुंबादेवीचं दर्शन घेतलंय। अत्यंत व्यस्त दिनचर्या गेले काही दिवस ठाकरे बंधूंची अर्थात सगळ्याच राजकीय नेत्यांची होती, कारण निवडणुका आहेत। उद्या मतदान होतंय। मतदानापूर्वी प्रत्येक मतदारापर्यंत आपल्याला पोहोचायचंय, आपल्या पक्षाचा उमेदवार निवडून यावा यासाठी सगळ्याच राजकीय नेत्यांनी आटापिटा केला, मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आणि आपल्या उमेदवाराला का निवडून द्यावं यासाठी म्हणून अनेक विचार त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला। मुंबईत विशेषतः मराठी अस्मितेचा मुद्दा प्रचंड गाजला आणि हा प्रचार काल थांबल्यानंतर आज ठाकरे बंधू इथे मुंबादेवीच्या दर्शनासाठी पोहोचले। दोघे चाले तसे एक सहकुटुंब उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे मुंबादेवीच्या दर्शनाला आले। आरती दोघांनीही देवीची केली आणि देवीला ठाकरे सेना आणि मनसेचा विजय होऊ दे, ठाकरे सेना आणि मनसेचा महापौर मुंबई महापालिकेत बसू दे यासाठी म्हणून साकडं घातलं। आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे ही यावेळी देवीच्या दर्शनासाठी आलेत। काही वेळापूर्वी राज ठाकरेंनी पत्रकारांशी बोलताना निवडणूक आयोगावर सडकून टीका केली आहे। निवडणूक आयोग ज्या पद्धतीनं सध्या वागतंय ते फक्त सरकारसाठी काम करतंय, ही स्वायत्त संस्था नसून सरकारची संस्था असल्याचं यावेळेला राज ठाकरे यांनी आरोप केला। गेल्या काही महिन्यांपासून मतदारांच्या याद्यांमधले सगळे घोळ मनसेच्या माध्यमातून आणि इतरही विरोधी पक्षांच्या माध्यमातून सतत पुढे आणले जात होते। या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाच्या आयुक्तांची भेटही महाविकास आघाडीतले सगळे पक्ष आणि मनसेने सुद्धा घेतली होती। यासाठी मनसेने पुढाकार घेतला होता। अनेक मनसैनिकांनी निवडणूक मतदार याद्यांमधल्या घोळांच्या याद्या समोर आणल्या होत्या, मात्र तरीही या याद्यांमधल्या चुका दुरुस्त करण्यात निवडणूक आयोगाला यश आलेलं नाही। दुबार मतदारांच्या नावापुढे स्टार केला जाईल असं जरी निवडणूक आयोगाकडून सांगितलं असलं तरी सुद्धा बोगस मतदार मतदानासाठी येऊ नयेत, बोगस मतदान होऊ नये, दुबार मतदान होऊ नये यासाठी म्हणून मनसे आणि ठाकरे सेनेकडून मोठ्या प्रमाणात मेहनत घेतली जाते। त्यासाठी म्हणून भगवा गार्ड ही संकल्पना या दोन्ही ठाकरे बंधूंनी पुढे आणली। या निवडणुकीमध्ये भगवा गार्ड ही एक विशेष संकल्पना ठाकरे बंधूंकडून राबवली जाणार आहे। मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये अटीतटीची लढत होत असताना, चुरशीचा हा सामना होत असतानाच महापौर हा ठाकरे बंधूंनीच ठरवावा, मनसे आणि ठाकरे सेनेचाच असावा यासाठी म्हणून प्रचंड मेहनत घेतली जाते, आटापिटा केला जातोय। त्यासाठीच मतदान होताना कुठेही घोळ होऊ नये याची काळजी दोन्ही ठाकरे बंधू घेत आहेत। त्यासाठीच भगवा गार्ड तयार करण्यात आलेत आणि प्रत्येक बूथवर हे भगवा गार्ड तैनात असतील। दुबार मतदान होऊ नये यासाठी म्हणून हे भगवा गार्ड डोळ्यात तेल घालून या मतदान प्रक्रियेवर लक्ष ठेवून असतील। तर सध्या फोटो सेशन सुरू आहे। उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, शर्मिला ठाकरे, राज ठाकरे, रश्मी ठाकरे, अमित ठाकरे आणि राज ठाकरे यांची मुलगी उर्वशीही या ठिकाणी उपस्थित आहे, तर त्यांची सूनही उपस्थित आहे। दोन्ही कुटुंबांनी 5 जुलैला पहिल्यांदा एकत्र येत वरळी डोममध्ये स्टेजवर फोटो सेशन केलं होतं आणि त्यानंतरपासून प्रत्येक सणाला ठाकरे बंधू एकत्र येतात आणि प्रत्येक वेळेला अशा पद्धतीनं फोटो सेशन सुद्धा होतं।
उद्याच्या मतदानापूर्वी आज मुंबादेवीचं दर्शन घेत असतानाही ठाकरे बंधूंनी सहकुटुंब मुंबादेवी पुढे फोटो सेशन सुद्धा केले. तर यावेळेला संजय राऊत, अरविंद सावंत, अनिल देसाई सुद्धा उपस्थित होते. मुंबादेवीच्या दर्शनाला येण्यापूर्वी उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे शिवतीर्थावर गेले. राज ठाकरेंच्या घरी जाऊन त्यांनी मकर संक्रांत सणाच्या शुभेच्छा दिल्या आणि त्यानंतर दोघेही सहकुटुंब मुंबादेवीच्या दर्शनाला आले. साहेब इकडे एकदा